नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर हेडलाईन्सवर. कचरा विलगीकरण न करणाऱ्या 45 जणांविरुद्ध कारवाई. नोव्हेंबरमध्ये विविध प्रकारच्या कारवाईत एकूण 2.17 लाख रुपये दंड फी वसूल. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात केले आक्षेपार्ह वक्तव्य. प्रियांक खरगेची तिरडी काढून घोषणा देत भाजपने व्यक्त केला निषेध. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांचे आंदोलन. अचानक लिलाव बंद पडल्याने शेतकरी झाला आक्रमक. हैदराबाद हायवेवर रास्ता रोको करत वेधले लक्ष. आणि सोलापूर तुळजापूर रोडवर भरधाव आलेल्या कारच्या धडकेत घोडा जागीच ठार. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. हगलूर गावाजवळ घडली घटना. बातमीपत्रात इथे वेळ झालीये सविस्तर बातम्यांची. विकसित भारत संकल्प यात्रेचा उपक्रम राज्यात प्रभावीपणे राबविण्यात यावा अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. समाजातील सर्वसामान्य घटकांच्या कल्याणासाठी केंद्र शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत. त्या लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्प यात्रा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्यात येत आहे. या यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळणार असल्याने या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुख्यमंत्री शिंदे यांनी रामगिरी येथे विकसित भारत संकल्प यात्रेच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. यावेळी राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनांना याबाबत विस्ताराने सूचना दिल्या. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते. मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांच्यासह विविध विभागाचे अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव तसेच दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक उपस्थित होते. केंद्र शासनाच्या अनेक फ्लॅगशिप योजनांपासून अजूनही काही लाभार्थी वंचित आहेत. या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना योजनांची माहिती व लाभ देण्यासाठी संपूर्ण देशभर हा यात्रेचा उपक्रम राबवला जात आहे. समाजातील सर्वच घटकातील वंचित लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी राबवण्यात येत असलेली ही मोहीम राज्यात प्रभावीपणे राबवा. जास्तीत जास्त लाभार्थ्यांना उपक्रम काळात लाभ देण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी केल्या. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यात हा उपक्रम अधिक चांगल्या पद्धतीने कसा राबवता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे. यात्रेचा जनजागृती रथ गावामध्ये जात असताना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या योजना गावकऱ्यांना समजावून सांगितल्या पाहिजेत. या उपक्रमाच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात आघाडीवर राहील यासाठी ग्रामस्तरावर काम करणाऱ्या सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक पात्र लाभार्थ्यास या उपक्रम कालावधीत विविध योजनांचा लाभ मिळाला पाहिजे असे सांगितले. उपक्रमाच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र आघाडीवर असला पाहिजे. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा उपक्रम अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील हा उपक्रम राज्यात प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना केल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम राबवताना जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न करावा असे सांगितले. मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून उपक्रमाच्या अंमलबजावणीची माहिती घेतली. केंद्र शासनासह राज्याच्या योजनांची देखील या कालावधीत जनजागृती केली जावी असे त्यांनी सुचवले. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रियांक खरगे यांच्या विरोधात भाजपने तिरडी आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. प्रियांक खरगेची तिरडीला या ठिकाणी आणून त्यांचा या ठिकाणी अंतिम संस्कार केलेला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कर्नाटकच्या प्रियांक खरगे यांच्या विरोधात कन्ना चौक येथे जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मुर्दाबाद
खरगेंचं करायचं काय? प्रियांक खरगेंचं करायचं काय? सरकार के सम्मान में भारतीय जनता पार्टीचं भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या वतीने सदरचे आंदोलन घेण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक किरण देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रियांक खरगे यांच्या फोटोला जोडे मारत तिरडी यात्रा काढून तिरडी जाळण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांच्या आणि कार्यकर्त्यांच्या झटापटीमध्ये तिरडी काढून घेण्यात आल्यानंतर केवळ बॅनर जाळण्यात आला. दरम्यान याबाबत माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांनी काँग्रेसवर निशाणा साधला तर शिवसेना ठाकरे गटाला देखील फैलावर घेत एकीकडे सावरकर प्रेम दाखवायचे आणि दुसरीकडे असे वक्तव्य करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसायचे हे योग्य आहे का असा सवाल ठाकरेंच्या समोर उपस्थित केला. यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. प्रियांक खरगेची तिरडीला या ठिकाणी आणून त्यांचा या ठिकाणी अंतिम संस्कार केलेला आहे. काँग्रेसचे नेते प्रियांक खरगे यांनी जे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं आहे त्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी सोलापूर युवा मोर्चा याच्या वतीने या ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात येत आहे. या ठिकाणी मागच्या 70 वर्षापासून काँग्रेसनी जे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याला प्रत्येक वेळेस भारतातल्या जनतांनी आणून पाडलेला आहे. कारण स्वातंत्र्यवीर सावरकर हे फक्त पुस्तकाच्या पानावर नसून प्रत्येकाच्या मनात आहेत आणि ज्या वेळेस काँग्रेसने असा प्रयत्न केलेला आहे त्यावेळेस जनतेने त्यांना घरी बसवलेला आहे. त्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टीने सुद्धा युवा मोर्चातर्फे या ठिकाणी निषेध आंदोलन करत आहेत. काँग्रेसच्या अध्यक्षांनी आपल्या पाळीव कुत्र्यांना समज घालावं की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अनेक महापुरुषांचं जे अपमान करतात असे अपमान त्यांनी तुरंत थांबवावे, नाहीतर भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाच्या वतीने यापेक्षा उग्र वतीने त्यांना समज देण्यात येईल. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला पण सुद्धा माझा एक सवाल आहे की मागच्या अनेक वर्षापासून आपण सावरकर प्रेमी म्हणून सांगता, पण आज जेव्हा काँग्रेस सातत्याने त्यांचा अपमान करताय आज तुम्ही कुठं आहात आणि तुम्ही त्यांना सवाल विचारणार आहेत का नाही? त्या उलट त्यांनी मांडीला मांडी लावून त्यांच्यासोबत बसतात. त्यामुळं मला त्यांना सवाल आहे की आपण याचा निषेध कसा नोंदवणार आहे? कुठलीही पूर्वकल्पना न देता सोलापूर बाजार समितीने अचानक कांद्याचे लिलाव बंद ठेवले. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीचे कार्यालय गाठले. कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच शेतकऱ्यांनी ठिय्या मांडत आंदोलन केले. शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने अचानक कांद्याचे लिलाव बंद केले. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी बाजार समितीत आंदोलन केले. तात्काळ लिलाव सुरू करावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडला होता. शनिवारी बाजारपेठ बंद ठेवून दाखल झालेल्या कांद्याचा लिलाव केला जाईल असे आश्वासन मिळताच शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ढिसाळ कारभाराचा शेतकऱ्यांना फटका बसला. शुक्रवारी कुठलीही पूर्वकल्पना न देता सोलापूर बाजार समितीने अचानक कांद्याचे लिलाव बंद ठेवले. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीचे कार्यालय गाठले. कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला. या आंदोलनाची सूचना मिळताच जेलरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जाफर मोगल यांच्यासह पोलीस प्रशासन बाजार समितीत दाखल झाले. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रशासनाच्या कारभारात उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पोलिसांनी मध्यस्थी करत आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न केला. यानंतर बाजार समितीचे संचालक केदार उंबरजे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना त्यांच्या कांद्याचे काटे तात्काळ सुरू करत शनिवारी या कांद्याचे लिलाव होतील असे जाहीर केले. त्याचबरोबर शनिवारी कुठल्याही प्रकारची नवीन आवक बाजारात होणार नाही अशी ही घोषणा त्यांनी केली. या घोषणेमुळे शेतकरी आंदोलन मागे घेण्यास तयार झाले.
महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाने कचरा विलगीकरण न करणाऱ्या 45 जणांविरुद्ध कारवाई करत 2.5 लाखांचा दंड वसूल केला. सोलापूर शहरात स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत सोलापूर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने विविध प्रकारचे 7 नियम न पाळल्याने नोव्हेंबर 2023 या महिन्यात एकूण 108 जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एकूण 80,200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दरम्यान स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत दंड आणि सामान फी, मांडव फी, डिजिटल बोर्ड फी, कमान फी असे एकूण 2,16,928 रुपये वसूल करण्यात आले आहेत. महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत 1 ते 30 नोव्हेंबर 2023 या महिनाभरात विविध प्रकारची दंडात्मक कारवाई आणि फी वसूल करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार यांनी दिली. स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून आरोग्य निरीक्षकांमार्फत ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. विविध प्रकारचे 7 स्वच्छतेचे नियम न पाळल्याने महापालिका प्रशासनाकडून नियमित ही कारवाई करण्यात येते. या अंतर्गत सन 2022-23 या आर्थिक वर्षात स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत विविध प्रकारचे 7 नियम न पाळल्याने एकूण 108 जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई करून 80,200 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. सामान फी 36,000 रुपये, मांडव फी 69,500 रुपये, कमान फी 15,000 रुपये, डिजिटल बोर्ड फी 16,228 आदी 4 प्रकारची फी आकारणीपोटी 109 पावत्या करत एकूण 1,36,728 रुपये फी जमा झाली आहे. तर विविध प्रकारचे 7 नियम न पाळल्याने एकूण 108 जणांविरुद्ध कारवाई करत 80,200 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेला सोलापूर शहरातील भवानी पेठेतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने देशपातळीवर सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेअंतर्गत आयोजित विशेष शिबिराला सोलापूर शहरातील भवानीपेठ येथे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. केंद्र आणि राज्य शासनाच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या विकसित भारत संकल्प यात्रेतील योजनांची माहिती, प्रचार व प्रसिद्धीसाठी सुसज्ज व्हॅन्स अर्थात रथ मनपाच्या 8ही विभागीय कार्यालयाच्या परिसरामध्ये फिरणार असून यामध्ये आतापर्यंत शहरातील 2,870 नागरिकांनी याचा लाभ घेतला आहे. विविध शिबिरे घेत नागरिकांपर्यंत लाभ पोहोचवण्यात येत आहे. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध योजना थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येत असून मनपाद्वारे अंमलबजावणी करण्यात येत असलेल्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले जात आहे. मनपाद्वारे झोन निहाय पीएम स्वनिधी योजना, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, आयुष्मान कार्ड, आरोग्य विभागाच्या या योजनांबाबत जनजागृती करण्यात येत आहे. याशिवाय शिबिरांमध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, पीएम स्वनिधीबद्दल माहिती तसेच असंसर्गजन्य आजार निदान व उपचार देखील दिले जात आहेत. विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये विविध योजनांत पात्र असूनही अद्याप लाभ न मिळालेल्या नागरिकांना लाभ मिळवून देणे, योजनांबद्दल जागरूकता निर्माण करणे, संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणी करणे आदी कार्यवाही मोहिमेद्वारे केली जात आहे. वंचित समुदायासाठी असलेल्या योजनांच्या जनजागृतीचे ध्येय या विकसित भारत संकल्प यात्रेतून साध्य केले जाणार आहे. ही रथयात्रा येत्या 13 डिसेंबरपर्यंत सोलापूर शहरात विविध ठिकाणी फिरणार असून त्या भागातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त शीतल तेली उगले यांनी केले आहे. देशाच्या सीमांचे अहोरात्र संरक्षण करणाऱ्या सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी यावर्षी 200% निधी संकलन करूया असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी केले. शासनाने सोलापूर जिल्ह्यात सन 2022 मध्ये 1,54,41,000 सशस्त्र सेना दोस्ती निधी संकलनाचे उद्दिष्ट दिले होते. जिल्हा प्रशासनाने एकूण 1,81,00,000 अधिक म्हणजे उद्दिष्टाच्या 117% निधी संकलन केले आहे. तरी देशाच्या सीमांचे अहोरात्र संरक्षण करणाऱ्या सैनिक व त्यांच्या कुटुंबियांसाठी यावर्षी 200% निधी संकलन करू
असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी केले. जुने जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2023 संकलनाचा शुभारंभ कार्यक्रमात अप्पर जिल्हाधिकारी ठोंबरे मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मिलिंद तुंगार, कमांडर अशोक कुमार, मेजर पाटील, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक, राज्य परिवहनचे कामगार अधिकारी चंद्रकांत घाटगे, अन्य अधिकारी तसेच विविध संस्था, शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी, 38 बटालियनचे एनसीसी कॅडेट, माजी सैनिक, वीरमाता, वीरपत्नी उपस्थित होते. अप्पर जिल्हाधिकारी ठोंबरे म्हणाले की भारताचे परकीय आक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी तसेच अंतर्गत शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आपले शूर सैनिक स्वतःच्या परिवारापासून दूर राहून आपले कर्तव्य बजावत आहेत. देशाचे भवितव्य अबाधित राखण्यासाठी अनेक जवान शहीद झाले आहेत. अशा शूर सैनिकांबद्दल कृतज्ञता व सद्भावना व्यक्त करून त्यांचे ऋण अंशतः फेडणे तसेच पवित्र भावनेने सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलित करून सैनिकांच्या कल्याणकारी योजना या निधीतून येतात. तरी सन 2022चा निधी 117% संकलन करून चांगले काम केले आहे. यावर्षी दिलेल्या उद्दिष्टाच्या 200% निधी संकलन करून सैनिकांप्रती सद्भावना व्यक्त करण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले. प्रारंभी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद तुंगार यांच्या हस्ते प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वीरमाता वीरपत्नी यांचा ठोंबरे यांच्या हस्ते साडी, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. 10वीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या माजी सैनिकांच्या पाल्यांचाही धनादेश व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये 12 बलुतेदार कोर्स सुरू करणार असल्याची माहिती कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथे सध्या 143 कौशल्यांवर आधारित कोर्स आहेत. तरी हे कोर्स वगळता आणखी नव्याने 30 स्किल डेव्हलपमेंटचे कोर्स सुरू करणार आहेत. त्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवणार असल्याची माहिती कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रभारी कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे उपस्थित होत्या. पुढे बोलताना कुलगुरू महानवर म्हणाले, हे 30 कोर्स सुरू करण्यासाठी येथील ज्या कंपन्या आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. कंपनीमध्ये कोणता कोर्स झालेल्या मुलांची मागणी अधिक आहे? सध्या विद्यापीठात 200 मुली 200 मुले वसतिगृहात राहतात. समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहामध्ये तरी बऱ्याच जागा रिकाम्या असतात. त्यामुळे विद्यापीठातच सर्व गोष्टी मिळाल्या तर सोयीचे होईल. यासाठी विद्यापीठाचे कॅम्पस स्वयंपूर्ण करण्यासाठी स्टेशनरी दुकाने, येणाऱ्या विद्यार्थ्यांना शहरापासून प्रवासाची सोय करणार असल्याचे कुलगुरू महानवर यांनी सांगितले. सोलापूर तुळजापूर रोडवर भरधाव आलेल्या कारच्या धडकेने घोडा जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. तुळजाभवानी देवीचे दर्शन करून तुळजापूरकडून सोलापूरकडे येणाऱ्या भरधाव कारने रस्त्यात आडव्या आलेल्या घोड्याला जोराची धडक दिली. या धडकेत घोडा जागीच ठार झाला. धडक इतकी जोरदार होती की या गाडीच्या समोरील इंजिनच्या बाजूचा पूर्णपणे चुराडा झाला आहे. सुदैवाने या कारमधील कोल्हापूरची फॅमिली वाचली. कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा बावडा या ठिकाणचे रहिवासी प्रमोद पाटील हे आपल्या कुटुंबासह MH09 GF 5796 या क्रेटा या वाहनातून तुळजापूर आणि अक्कलकोट दर्शनासाठी आले होते. शुक्रवारी सायंकाळी 4:15च्या सुमारास ते तुळजापूरवरून दर्शन करून सोलापूर मार्गे अक्कलकोटकडे निघाले होते. हगलूर गावानजीक दर्शन ढाब्याच्या जवळ कारमधून येत असताना एक घोडा अचानक रस्त्यात वेगाने आडवा आला. गाडीचा स्पीड असल्याने घोड्याला जोराची धडक बसली. यात घोडा फरफटत 50 फूट पुढे गेला. त्यामुळे गाडीच्या समोरील इंजिनच्या बाजूचा चुराडा झाला. या अपघातात कारमधील समोर बसलेले वाहन चालक आणि त्यांच्या शेजारील एअरबॅग उघडल्याने पाटील कुटुंबियांना सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. कर्नाटक राज्यातील विजापूर जवळ राहणारी शेळ्या चालण्यासाठी फिरणारी टोळीमधील हा घोडा होता. महिला आपल्या घोड्यांना घेऊन आपल्या टोळीकडे निघाल्या होत्या. त्यावेळी एक घोडा अचानक रस्त्याच्या मध्ये आल्याने त्याला धडक बसून त्याचा मृत्यू झाला. कुलदैवत असलेले श्री क्षेत्र सोनारी आणि कंडारी येथील काळ भैरवनाथ मंदिरात भैरवनाथांचा जन्मोत्सव सोहळा मंगळवार दिनांक 5 रोजी रात्री 12 वाजता गुलाल पुष्प उधळून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
लाखो भाविकांचे कुलदैवत असलेले श्री क्षेत्र सोनारी व कंडारी येथील काळभैरवनाथ मंदिरात भैरवनाथांचा जन्मोत्सव सोहळा मंगळवार दिनांक 5 डिसेंबर रोजी रात्री 12 वाजता गुलाल पुष्प उधळून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी भाविकांनी भैरवनाथाचं चांग भल्याचा जयघोष करत दर्शनासाठी गर्दी केली होती। श्री क्षेत्र सोनारी येथील श्री काळभैरवनाथांच्या जन्मोत्सवानिमित्त मंदिर व मुख्य गाभारा अहमदनगर येथील श्रीकांत गाढवे यांच्या वतीने आकर्षक फुलांनी सजवण्यात आला होता। परंडा शहरातील परदेशी कुटुंबाच्या वतीने भैरवनाथ जोगेश्वरीचा विवाह सोहळा व भैरवनाथांचा जन्मोत्सवासाठी आकर्षक सुगंधी फुलाचे हार घालण्याचा मान असून ही परंपरा आजही कायम सुरू आहे। जन्माष्टमीनिमित्त मंदिर परिसर फुलांनी व आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता। जन्मोत्सव सोहळ्यासाठी राज्यभरातील विविध जिल्ह्यातून भाविकांची उपस्थिती होती। मंगळवार कार्तिक वद्य अष्टमीच्या दिवशी हरिभक्त परायण डॉक्टर जयवंत महाराज बोधले यांचे सकाळी 10 ते 12 या वेळेत कीर्तन सेवा झाली, तर रात्री 9 ते 11:55 कर्जत येथील माऊली महाराज पठाडे यांच्या काळभैरवनाथांचा महिमा याविषयी कीर्तनाचा कार्यक्रम घेण्यात आला। त्यानंतर देवस्थानचे विश्वस्त मयूर पुजारी यांनी उपस्थित भाविकांना भैरवनाथाचे महात्म्य सांगितले। हजारो भाविकांनी रात्री 12 वाजता गुलाल पुष्पाची मुक्तपणे उधळण करत देवाचा जन्मोत्सव साजरा केला। त्यानंतर मुख्य पुजारी, विजया पुजारी व मानकरी महिलांनी श्रींचा पाळणा गायला व आरतीनंतर पंचखाद्य प्रसाद वाटप करण्यात आले। महिलांच्या ओटीत फुलांनी सजवलेल्या पाळण्यातील भैरवनाथ ओटीत घालण्याचा कार्यक्रम झाला। यावेळी सरपंच, उपसरपंच, देवस्थानचे मुख्य संजय महाराज पुजारी, उपाध्याय ॲडव्होकेट विवेक काळे, समीर पुजारी, मयूर पुजारी, गावातील मानकरी, सेवेकरी, महिला, भाविक भक्त, ग्रामस्थ उपस्थित होते। कार्तिक वद्य नवमी बुधवार 6 डिसेंबर रोजी श्री काळभैरवनाथास संजय महाराज पुजारी यांच्या हस्ते ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत लघुरुद्राभिषेक घालण्यात आला, तर 12:30 वाजता महानैवेद्य आरती करून भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला। कार्तिक वद्य दशमी गुरुवारी 7 डिसेंबर रोजी सेवेकरी यांना बिदागी वाटप करण्यात आली। कैलासवासी बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालय हणेगाव येथे दिनांक 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला। कैलासवासी बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालय हणेगाव येथे 6 डिसेंबर 2023 रोजी महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला। कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पंचशील एकंबरेकर हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून भूगोल विभाग प्रमुख डॉक्टर सूर्यकांत कळसकर उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉक्टर पवन एमेकर यांनी केले। प्राचार्य डॉक्टर पंचशील एकंबेकर यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक विचार या विषयावर आपले मौलिक विचार मांडले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी डॉक्टर उमाकांत बिरादार तर आभार BA प्रथम वर्षाची विद्यार्थिनी वैशाली गिरेवाड हिने मानले। कार्यक्रमासाठी डॉक्टर आनंद शिंदे, डॉक्टर उत्तम मानवते, प्राध्यापिका सुनीता कांबळे, प्राध्यापिका कांबळे, शीलादेवी, डॉक्टर हंगरगेकर, प्राध्यापक भरत बिरादार, भाऊराव पवार, जयप्रकाश झमकाडे, चव्हाण, सुरेवाड, जलील आदीन यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती होती। पारगाव तालुका वाशी येथे महामानव बोधिसत्व घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येथील भीमनगरमध्ये विनम्र अभिवादन करण्यात आले। पारगाव तालुका वाशी येथे महामानव बोधिसत्व घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भीमनगरमध्ये विनम्र अभिवादन करण्यात आले। यावेळी डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेची पूजा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष महादेवराव आप्पा आखाडे यांच्या हस्ते करण्यात आली। यावेळी महादेव आखाडे यांच्यासह पारगाव येथील सरपंच महेश कोळी, लहुदास चव्हाण, पंचायत समिती सदस्य विकास तळेकर, जितेंद्र आवताणी, DD मोटे, माजी उपसरपंच, राष्ट्रवादी नेते कुंडलिक आखाडे, प्रदीप मोटे, आयुब पठाण, बाबासाहेब हरे, तांबोळी, नितीन माने, रामहरी मोटे आदींनी अभिवादन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत गायकवाड, मुकेश अवतानी यांनी केले, तर अवतानी यांच्या आभारानंतर कार्यक्रमाची सांगता झाली। कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा वेळ झाली आहे हेडलाईन्सची। कचरा विलगीकरण न करणाऱ्या 45 जणांविरुद्ध कारवाई। नोव्हेंबरमध्ये विविध प्रकारच्या कारवाईत एकूण 2.17 लाख रुपये दंड फी वसूल। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात केले आक्षेपार्ह वक्तव्य। प्रियांक खरगेची तिरडी काढून घोषणा देत भाजपने व्यक्त केला निषेध।
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांचे आंदोलन. अचानक लिलाव बंद पडल्याने शेतकरी झाला आक्रमक. हैदराबाद हायवेवर रास्ता रोको करत वेधले लक्ष. आणि सोलापूर तुळजापूर रोडवर भरधाव आलेल्या कारच्या धडकेत घोडा जागीच ठार. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. हगलूर गावाजवळ घडली घटना. या बातम्यांसह इथेच थांबूया. पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.